हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. तर टुडेज लंच बॉक्स या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी इथे पावट्याची भाजी बनवणार आहे. जो ओला पावटा येतो त्याच्यामध्ये एक बटाटा टोमॅटो घालणार आहे. त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे कांदा, टोमॅटो, बटाटा आणि हे जे पावटे आहेत खूप छान आणि फ्रेश होते, भरलेले होते त्या शेंगांमध्ये. तर हे छान असं धुवून घेतले होते मी. आणि आता इथे मी पीठ भिजवून घेते चपातीसाठी. तर ती आपण तयारी करून ठेवूया पोळी करायची. आणि ते पीठ भिजवून झालं की थोडा वेळ बाजूला ठेवू आणि ते भिजेल तोपर्यंत आपण इकडे भाजी करून घेणार आहोत. तर इकडे माझं पीठ भिजवून तयार होतं आहे. थोडा वेळ जरी राहिलं अर्धा तास तरी ते खूप छान होतं. पण अर्धा तास इतका वेळ आपल्याकडे नसतो, तर 10 मिनटं तरी समजा ते बाजूला राहिलं तरी छान भिजून जातं. तर मी छान असं मळून ते बाजूला ठेवून देते आहे, म्हणजे छान अशा चपात्या मऊसूत होतील. आणि आता आपण भाजी करून घेणार आहोत. तर इथे माझं पीठ भिजवून झालंय आणि ते आता आपण साईडला ठेवून घेऊया. तर इथे मी भाजीची तयारी करते. तो एक बटाटा आहे, तो छान असा सोलून घेते, त्याची सालं काढून घेते आणि त्याच्या मग फोडी करून मी त्या पाण्यामध्ये टाकणार आहे. तर या भाजीमध्ये बटाटा मला खूप आवडतो म्हणून मी बटाटा टाकते. काही लोक नुसतीच पावट्याची भाजी करतात उसळ आणि वाटण वगैरे टाकून करतात. तर मला सकाळच्या घाईमध्ये वाटण करायला बिलकुल वेळ नाही आहे, त्याच्यामुळे मी एक वेगळीच ट्रिक करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ही भाजी अत्यंत टेस्टी होते अशा ट्रिकने. तर ते काय आहे, तर ते पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे नक्कीच कळेल. आणि आता हा बटाटा एवढा मोठा मोठा कापून मी पाण्यामध्ये टाकून ठेवते मोठ्या फोडी. आणि नंतर मग थोड्या वेळाने आपण ते घेऊ, थोडा वेळ पाण्यात राहून दे. तर आता मी इकडे त्यासाठी भाजीची तयारी करते. तर कांदा कट करून घेतला एक आणि टमाटर कट करून घेते बारीक. तर हे छान झालं की मग आपण फोडणी करून घेऊया, कारण सकाळच्या घाईमध्ये खरंच खूप वाटण वगैरे काही करायला मिळत नाही. पण नुसतं अशाच साध्या पद्धतीने जी भाजी आपण करणार आहोत त्याने सुद्धा आपली भाजी खूप छान आणि टेस्टी अशी होते. तर नक्कीच माझी ही पद्धत तुम्ही फॉलो करा. तर बघूया आता. तर इथे मी गॅसवरती एक कढई ठेवले, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकते. हार्डली कमीच तेल वापरायचं आहे, खूप जास्त तेल शरीराला चांगलं पण नसतं. त्याच्यामध्ये मी राई जिऱ्याची फोडणी देणार आहे. आणि राई जिरं छान खमंग वास आला पाहिजे. छान फुटल्यानंतर जो एक खमंग वास येतो, थोडा वेळ असं ठेवायचं आहे म्हणजे छान असा वास येतो. तर हे फुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकतोय कढीपत्त्याची पानं आणि त्याच्यामध्ये मी आता चिरलेला कांदा देखील टाकलाय. आणि हा कांदा छान गुलाबीसर आपण परतून घेणार आहोत. आणि तो थोडा गुलाबीसर झाला की नंतर त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत टोमॅटो बारीक कट केलेला. आणि हा टोमॅटो देखील आपण छान असा परतून घेणार आहोत, तो जेणेकरून तो पूर्ण शिजेल, मऊ होईल. आणि तर इथे आपला टमाटर देखील मऊ झाला. आणि हे बघा, इथे मी आलं लसूण जे आहे ते किसून घेतलंय, ठेचून घेतलंय, म्हणजे त्याची एक वेगळीच टेस्ट येते. तर ती पेस्ट न करता मी डायरेक्ट अशी पेस्ट ठेचून घेतलंय आलं आणि लसूण. त्याच्यामुळे ते खूप छान लागतं, थोडंसं दाताखाली येतं, तर ते सुद्धा छान लागतं. आणि छान असं परतून घेऊया म्हणजे त्याचा उग्रसपणा निघून जाईल. आणि त्याच्यातून थोडंसं तेल सुटायला लागलं की मग आपण ते त्याच्यामध्ये आता बेसन पीठ टाकतोय. आणि हीच ती ट्रिक आहे जी आपल्याला भाजी घट्ट व्हायला मदत करते. हे छान असं भाजून घ्यायचं आहे मध्ये थोडीशी जागा करून, म्हणजे छान टेस्टी अशी भाजी होते. आणि अशा पद्धतीच्या भाज्या ढाब्यावर बनवल्या जातात, त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलं जातं. तर इथे मसाले टाकूया. हळद टाकली आहे. आणि आता आपण लाल तिखट टाकूया. आणि लाल तिखट हे तुम्ही चवीप्रमाणे टाका, तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल. मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणा जिऱ्याची पावडर टाकून छान असं परतून घेते. आणि आता हे आपल्याला मसाले थोडे छान शिजवून व्हायला पाहिजेत, म्हणून मी थोडंसं पाणी टाकते. आणि पाणी टाकल्यानंतर आपले मसाले छान असे शिजतील त्याच्यामध्ये. तर इथे आपले मसाले मी परतून घेते. ही कांदा टमाटरची जी ग्रेव्ही आहे आणि ते थोडंसं शिजलं पाहिजे म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आहे. आणि नेहमी थोडंसं मसाल्यांमध्ये पाणी टाकायचं म्हणजे मसाले जळत नाहीत. आणि इथे पावटा आणि बटाटा मी आता फोडणीला टाकते आहे. आणि ही भाजी खूप छान होते, मला खूपच आवडते. कोणाकोणाला पावट्या आणि बटाट्याची भाजी आवडते नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण. आणि नंतर आपण ह्याला शिजायला ठेवणार आहोत पाणी ठेवून. तर हे थोडंसं पाणी देखील आपण याच्यामध्ये ॲड करायचं आणि झाकणावर देखील पाणी ठेवून मग आपण हे शिजवून घ्यायचं. तर इथे मी झाकणावर पाणी टाकते म्हणजे आतला पदार्थ छान शिजेल.
तर इथे झालं असं की माझा पावटा शिजला नव्हता, म्हणून मग मी तो कुकरमध्ये शिफ्ट केली ती भाजी आणि ह्याच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या. तर इथे आता आपली भाजी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा अप्रतिम अशी भाजी तयार झाली आहे. आणि आता आपण बघूया की आपला पावटा शिजलाय काय. सगळी मिक्स करून घेऊया. आत्ताच त्या भाजीला किती घट्टपणा आलाय तुम्ही बघू शकता. बिलकुल याला वाटण्याची गरज लागत नाही. तर खूप छान अशी लागते ही, टेस्टी लागते. आणि आता आपण ह्याच्यात बघूया पावटा आपला शिजलाय काय. त्याच्या आधी थोडंसं मीठ टाकून घेते मी. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या. मी इथे रॉक सॉल्ट वगैरे रॉक सॉल्ट वापरते. तर रॉक सॉल्ट हे आपल्या शरीराला चांगलं असतं त्याच्यामुळे. तर इथे बघा आपला पावटा छान शिजलेला आहे. ॲक्च्युली झालं असं की ते मी घाईघाईमध्ये बेसन टाकल्यानंतर, बेसन आधी नको होतं टाकायला, भाजून घेऊन नंतर टाकायला पाहिजे होतं, म्हणजे पावटा शिजला असता. पण मला नव्हतं माहिती, तर मी त्याच्यानंतर हे केलं, मग शिफ्ट केली भाजी कुकरमध्ये. आणि आता इथे मी गरम मसाला वापरते. पण जरूर तुम्ही बेसनचं पीठ वापरा, म्हणजे त्याच्याने काय होतं, भाजी खमंग होते आणि खूप छान आणि टेस्टी आणि वेगळा फ्लेवर येतो. तर इथे गरम मसाल्याची टेस्टसुद्धा अमेझिंग येते. तर हे सगळे मसाले मी घरीच बनवते, जसं की धणाजिरा पावडर आहे, गरम मसाला आहे, तर हे सगळं घरी बनवते. ह्याच्यावरती आता कोथिंबीर टाकून घेऊया. आणि आपली इथे भाजी तयार झालेली आहे, अमेझिंग आणि डिलिशियस अशी पावट्याची भाजी. तर कोणाकोणाला आवडते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ही मी माझ्या आजच्या टिफिनसाठी बनवले. तर आता आपण इथे चपात्या करून घेऊया, कारण आपल्याला टिफिन पॅक करायचं आहे नंतर, त्यामुळे खूप घाई आहे. तर पटकन अशा आपण चपात्या होतील अशा फटाफट करून घेऊया, कारण सकाळच्या वेळेला असं असतं की खूप घाई असते, एकीकडे एक आणि दुसरीकडे एक पदार्थ असं शिजत ठेवायला लागतं. तर मी इथे गोळे करून घेतले छोटे छोटे आणि त्याच्यात आपण फोल्ड करून घेणार, कारण ही मी घडीची चपाती करते, त्याच्यामुळे काय होतं त्या चपात्या नरम होतात. अशा पद्धतीने केल्या की, आणि जरी दिवसभर जरी डबा राहिला तरी तो मिल्टनच्या बॉक्समध्ये ह्या सगळ्या छान असं गरम आणि नरम देखील राहतात त्या चपात्या. तर मी ह्या अशा पद्धतीनेच करते आणि मोस्टली लेडीज ह्या अशा पद्धतीने बनवतात. तर मी आता इथे फटाफट चपात्या करून घेते आणि मग आपण आपला टिफिन पॅक करूया. तर अशा पद्धतीने सगळ्या छान लाटून घेते. साधारण मोठ्या आकाराची मी चपाती करते, म्हणजे अगदी 2-3 खाल्ल्यात तरी पण पोट भरून जातं. त्याच्यामुळे काही जणांना खूप छोटेसे फुलके आवडतात, ती पण प्रत्येकाची आवड आहे. तर मी इथे अशाच मोठ्या चपात्या बनवते, म्हणजे अगदी 2 जरी कोणी खाल्ल्या तरी त्याचं पोट भरलं पाहिजे अशा पद्धतीने, कारण खूप काम वाढवू शकत नाही सकाळच्या वेळेला. तर इथे माझ्या छान अशा सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकताय माझी डिलिशियस पावट्याची भाजी आणि चपाती असा माझा टिफिन रेडी झालेला आहे. तर तुम्ही हा माझा व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि जर माझ्या चॅनेलवरती कोणी नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि मला मोटिवेशन मिळतं तुमच्या कमेंट वाचून. तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.